अरे काय हवंय काय तुला? बोल, तुला काय हवंय बोल. ठीक आहे, मला आपल्या प्रॉपर्टी मधला माझ्या नावावरचा माझ्या हक्काचा हिस्सा हवाय. म्हणजे जे काय माझ्या नावावर आहे, सोनं, पैसा, जमीन, सगळं हवंय मला. तू काय बोलतोयस तू? अरे आमची हिम्मत सुद्धा झाली नाही आतापर्यंत हिस्सा वगैरे ही भाषा वापरायची. हिम्मत नाही झाली, पण इच्छा झाली नाही असं नाही ना? अरे शब्दात काय खेळतोयस तू? आमची अजिबात इच्छा झाली नाही. अरे मुळात तात्यांकडे काही मागायची आम्हाला गरजच नाहीये. कारण तुम्ही या घरात, या घराच्या संस्कारात, परंपरेत बसणारं, या गावात राहून काम करू शकणारं काम निवडलं. मग तुम्हाला न मागता सगळं मिळणारच ना. तुम्हा कोणावर ही वेळ आली नाही, कारण तुम्ही या गावाच्या बाहेर जाण्याचा, काही वेगळं करण्याचा प्रयत्नच केला नाही. पण ही वेळ माझ्यावर आली. मला गरज आहे, पण मला कोणी मदत करत नाहीये. म्हणून मी एका मार्गाने पैसे उभे केले, तर तेही तुम्हाला पटत नाहीये. आणि माझा या घरात हक्क आहे, त्यामुळे मी माझ्या हक्काचा हिस्सा मागतो. यात काही चुकते असं वाटत नाहीये मला. मग माझ्या हक्काचं मी का सोडायचं? कसला हिस्सा? कसल्या हिश्श्याच्या गोष्टी करतोस रे तू? काय केलेस या घरासाठी आजपर्यंत? स्वतःच्या वडिलांना उलट उत्तर करतोस. अरे 10 तास शेतात राबतोय हा माणूस. तात्यांनी देशमुखांचे जे नाव, जो विश्वास शेतकऱ्यांच्या मनात निर्माण केला ना, तो वाढवला या माणसानी. फक्त हेच नाही तर बापूंचा गोठा, डेअरी, जलस नाना भाऊजींचा मळा, या सगळ्यांनी आपापल्या कामानी देशमुखांची मान अभिमानानं उंचावली. आपल्या घरात पहिल्यांदा कोणीतरी डॉक्टर झालं तेव्हा तात्यांना झालेला आनंद बघितलाय मी. बाळाभाऊजी आपल्या गुळपोळीतले पहिले डॉक्टर आहेत. त्याआधी जरा काही झालं तर आपल्या गावातल्या लोकांना तालुक्याला उपचारांसाठी जावं लागायचं. त्यामुळे फक्त घरातल्यांनाच नाही तर गावातल्या सगळ्या माणसांना सुद्धा बाळाभाऊजींचा अभिमान आहे. सुहासची कृषी विद्यापीठात प्रोफेसर म्हणून निवड झाली तेव्हा वयोबाईंच्या डोळ्यातले आनंदाश्रू बघितलेत मी. इतकी वर्ष देशमुख शेती करतायत, पण शेतीचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन त्यात पदवी घेणारा आपल्या घरातला सुहास पहिला. त्याच्या शिक्षणामुळे, त्याच्या कल्पनांमुळे आपल्या शेतीच्या उत्पादनात केवढी वाढ झाली. फक्त मुलांनीच नाही तर सगळ्या सुनांनी, अगदी आदिती सकट सगळ्या सुनांनी या घरासाठी जीव ओतलाय. आपापले उद्योग व्यवसाय सांभाळून त्यांनी या घरातली आपली सुनेची जबाबदारी पार पाडली. आणि या घराशी रक्ताचा संबंध नसतानाही या घरासाठी सगळ्यात जास्त कुणी काही केलं असेल ना तर ते सखानं. सखाचा जास्त हक्क आहे या घरावर. सगळ्यांचाच हक्क आहे, अगदी आदितीचा सुद्धा. देशमुख फॅक्टरी उभी करतायत याची चर्चा तालुक्यापर्यंत आहे. तू आधी स्वप्न दाखवलीस आणि नंतर जबाबदारी झटकलीस. आता ह्या एकट्या पोरीच्या खांद्यावर ही सगळी जबाबदारी येऊन पडली. पण त्यासाठी ती जीव ओतून काम करतीये. तू काय केलंयस रे या घरासाठी? तेव्हा हक्क मागतोयस? अच्छा अच्छा, हे असं आहे तर. म्हणजे घरासाठी, या घरातल्या माणसांसाठी आपण काहीतरी करायचं, मगच हे घर, या घरातली माणसं आपल्यासाठी काहीतरी करणार. हो तात्या? हो बैवाजी. आणि मोठी बाई, मी असं काहीच केलं नाहीये. माझ्या हातून काहीच असं घडलं नाहीये की देशमुखांची मान अभिमानाने उंचवील. अरे हो, तू तर मला वाया गेलेला मुलगा म्हणून मोकळी झालीस ना. आणि हो, मी पण माझं शिक्षण पूर्ण केलंय. आणि आता मला जे काही करायचंय ना, त्याने देशमुखांना अभिमान वाटेलच. असंच काहीतरी घडणार आहे माझ्या हातून. पण तुम्ही तर त्याआधीच आपला देश, आपलं गाव, आपलं घर, आपलं कुटुंब सोडून जाणं म्हणजे मोठं पाप केल्यासारखं वागत आहात माझ्याशी. आणि हे बघा, तुमच्या दृष्टीने तुम्ही काय विचार करता ना याच्याशी मला काही घेणं देणं नाही. मी या घरचा मुलगा आहे, त्यामुळे माझ्या हक्काचा जे काही आहे, माझा जो काही हिस्सा आहे तो मला द्या आणि मला मोकळं करा. हा काय ऐकत नाहीये. आजच हिस्सा घेतल्याशिवाय राहणार नाहीये. हिस्सा म्हणजे हवाय काय तुला? या घराचे भाग करू, संपत्तीचे वाटे करू की शेतीचे तुकडे करू? या घराच्या वाटण्या झालेल्या हव्यात तुला? हे आनंदाने एका छताखाली नांदणारा आनंदी कुटुंब तुटलेलं बघायचंय तुला? अरे सगळ्यांना नवल वाटतं एवढं मोठं तुमचं कुटुंब एकत्र नांदणारं. हे एकत्र कुटुंब मिळून मिसळून राहता तुम्ही. हे वाटण्या करून तोडायचंय का तुला? सगळ्यांनी वेगळं व्हायचंय का?
हे देशमुख त्याला सहजासहजी सगळं देणार नाहीत, असेच बोलून बोलून इमोशनल करत राहत. लेट्स सी. तात्या, मी असं बोलत नाहीये. नका हो कणी वेगळे, राहा एकत्र. पण मला वेगळं व्हायचंय, मला अमेरिकेला जायचंय. त्यामुळे माझा वाटा मला द्या. अरे सिद्धू मूर्खा, तुला कळतंय का? एकाला वाटा दिला काय किंवा प्रत्येकाला वाटा दिला काय? शेवटी वाटणी व्हायला सुरुवात होणारच ना. अच्छा, म्हणजे आता तुम्हाला ही भीती वाटते की मी जर माझा हिस्सा मागितला तर उद्या उठून सगळे तुमच्याकडे आपापला हिस्सा मागतील म्हणून? अरे भीती याची नाही की अजून कोणी वाटणी मागेल. भीती तर तुझी वाटते. आज हिस्सा मागतोय, उद्या अमेरिकेला जाशील आणि नाती पण तोडून टाकतील. हे असं बोलून मला इकडे थांबवण्याचा प्रयत्न करा, हो ना? आदिती, थांबा थांबा सगळेजण. त्रास होतोय आदितीला. थांबा प्लीज. आदिती बेटा, आदिती, 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 आदिती काय होतंय? आदिती, प्लीज बोल ना ग आदिती. हे सगळं तुमच्यामुळे होतंय. अरे तुमच्या घरचे प्रॉब्लेम तुम्ही सोडवा ना, पण माझ्या मुलीला का त्रास? लग्नाआधीच तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं मी की तिला गर्दीची, भांडणांची भीती वाटते. नाती तुटताना नाही पाहू शकत ती. आणि तुम्ही जोर जोरात भांडताय सगळेजण. एक मिनिट, मी काय म्हणतोय की कशाला वाद वाढवताय ना तुम्ही? देऊन टाका त्याला काय हवंय ते, देऊन टाका ना त्याचा हिस्सा. पण एक गोष्ट मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवा, यापुढे परत जर माझ्या मुलीला त्रास झाला ना तर. आदिती बेटा, आर ओके? अरे थांबा सगळे. अरे पोरीला त्रास होतोय. आता कोणीही काही बोलणार नाही. सिद्धू, अरे तुझ्या बायकोला एवढा त्रास होतोय. आता तरी आपण आपलं भांडण थांबूया. एवढी तरी भावना आहे की नाही शिल्लक तुझ्याकडे? का आता सोक्ष लावायचंय सगळा? मी घेईन काळजी आदितीची. चल आदिती, उठ. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम. अहो, हे काय करताय तुम्ही? अगं गोमूत्र शिंपडतोय. गोमूत्र का? घरात काय पूजा बिजा झाली की काय? हो पण मग मला कसं माहित नाही? एक मिनिट, मी विसरले का? नाही ग नानी, तू काही विसरली नाही. काय पूजा बिजा नाही. अहो मग तुम्ही गोमूत्र का शिंपडताय? अगं सततच्या माझ्या अशुभ बोलण्यानं त्या गोष्टी खऱ्या होत आहेत. आता मी म्हणालो होतो ना, श्रीधन विकलं तर घर दुबंगणार, संकट येणार. अगदी तसंच झालं बघ. मी असं नको होतं बोलायला, तरी बापू मला म्हणत होता, नाना गप्प बस गप्प बस. पण मीच त्याचं ऐकलं नाही. नानी, मी खरंच काळ्या जेबीचा आहे का ग? नाही हो, अजिबात नाही. या बरं, बसा इथे. शांत व्हा बरं जरा. काही काळ्या जिभेचे वगैरे नाहीये तुम्ही. तुम्ही बोलता अशुभ, पण आजपर्यंत तसं कधी काही घडलंय का? नाही ना? मग पण आज घडलं ना. मी म्हणालो आपलं घर दुबंगणार आणि सिद्धूने हिस्सा मागितला. नाही, असं नको व्हायला. तेव्हा या घराचे हिस्से करू नको. पाहिजे तर माझे हिस्से कर. अहो, काही काय बोलताय? नका ना असं काही बोलू. सगळं ठीक होईल. नाही होणार आपल्या घराचे हिस्से. आणि सिद्धू पण त्याचा हट्ट सोडून देईल. हा, खरंच असं होईल? हो, असंच होईल. नका काळजी करू. सिद्धू एवढा हट्टीपणा का करतो? नाहीतर काय, कोणाचंच ऐकत नाही. स्वतःचं खरं करण्यासाठी हा अजून किती खालच्या थराला जाणार आहे हो. आधी सगळं खोटं बोलला, नंतर सगळं आदितीवर ढकललं.
आपल्याला फसवून अमेरिकेला जाणार होता हा. आपल्याला त्रास व्हावा म्हणून घराच्या बाहेर निघून गेला आणि आज कोणालाही न सांगता आदितीचे दागिने विकून आला. आणि आता तर वाटा मागतोय. हा काय हट्ट आहे याचा? त्याच्या या हट्टी स्वभावाला मी जबाबदार आहे. काय? हो, लहानपणापासून त्याला मी कुठे घेऊन जायचो ना, तर त्याचे सगळे हट्ट मी पुरवायचो. अगं, साधं गावाच्या जत्रेत जर नेलं ना मी त्याला, तो ज्या खेळण्याकडे बोट दाखवेल ते खेळणं मी त्याला घेऊन द्यायचो. आप्पा मोठ्या बहिणीकडे काही गोष्टी मागायचा, त्यांनी जर दिली नाही ना, तर मी कोणाला न सांगता ती गोष्ट त्याला मी आणून द्यायचो. आप्पा माझ्यावर खूप चिडायचा. आप्पा मला म्हणायचा, बापू तू खूप त्याचे लाड करतोयस म्हणून तो हट्टी झालायस. मी आप्पाला म्हणायचो, अरे तू माझा मोठा भाऊ, लहानपणी माझे किती हट्ट पुरवलेस रे तू, त्याची भरपाई समज. पण सिद्धू हट्टी झालाय, पण त्याची सुरुवात मीच करून दिलीये. काहीतरी काय बोलतायत तुम्ही? या बसा भाऊ, तुम्ही इकडे बसा. अहो काहीतरीच काय विचार करतात तुम्ही? अहो हट्ट तर तुम्ही सुहासचे पण केले ना. सिद्धू आणि सुहास मध्ये कधी फरक केला का तुम्ही? दोघांना फिरायला घेऊन जायचात, दोघांना हवं ते घेऊन द्यायचात, म्हणून सुहास झाला का असा हट्टी? त्यांनी केला का असा हट्ट? सिद्धू असा हट्टी झालाय, तो असा हट्टीपणा करतोय, ह्यात तुमचा दोष नाही हो. आणि तो हट्ट करतोय हा प्रॉब्लेम नाही हो, तो चुकीचा हट्टीपणा करतोय हा प्रॉब्लेम आहे. एवढा प्रॉब्लेम क्रिएट करतोय हा सिद्धू. एवढं सगळं करून माफी मागायची तर अडून बसलाय. मग शिक्षा दिली तर अमेरिकेला जायची परवानगी मिळवण्यासाठी घरातून निघून गेला. परवानगी मिळाली तर दागिने विकले. आता सगळ्यांना कळलंय तर माफी मागायची, तर आता हिस्सा मागतोय. डेअरिंग कशी होऊ शकते सिद्धूची हिस्सा मागण्याची? डिरेक्टली तात्यांना बोलला तो आणि सगळ्यांसमोर. अरे आमची सुद्धा कधी हिंमत नाही झाली. अहो हिंमत लांबच राहिली. तुम्हा भावंडांपैकी किंवा आम्ही सुनांपैकी कधी कोणाला असं वाटलं सुद्धा नाही की वाटा मागावा. पण सिद्धूने तर मागितलंच ना, म्हणजे हळूहळू सगळेच मागतील. काही सांगता येत नाही. कोणी नाही मागणार. का? तुला काय माहित? अहो आता इतकी वर्ष आपण सगळे एकत्र राहतो, कधी कोणी असा विचार सुद्धा केला नाही. आणि तात्यांचा सुद्धा किती विश्वास आहे सगळ्यांवर. सिद्धूवरती पण विश्वास होताच ना तात्यांचा. पण त्याचं काय झालं? मागितलाच ना त्याने हिस्सा. हो ना, हा सिद्धू हिस्सा कसा काय मागू शकतो? तुम्हाला माहितीये, या घरात सगळ्यात चांगली मैत्री जर माझी कोणाशी झाली असेल ना, तर ती सिद्धूशी आहे. लग्न करून घरात आल्यावर रुळेपर्यंत सिद्धूनेच मला सांभाळून घेतलं. किती चांगला, किती समजूतदार होता सिद्धू. आणि आता हे सगळं काय झालंय? तेच तर कळत नाहीये की त्याला झालं तरी काय. मी काय म्हणते, तुम्ही जरा त्याला तपासता का? काय? त्याच्या ना डोक्यावर परिणाम झाला असेल. मी ना सिरियल मध्ये बघितलं होतं, हिरोच्या ना डोक्याला लागतं आणि मग तो विचित्र वागायला लागतो. सिद्धूच्या पण डोक्याला लागलं असेल आणि मग त्याचा परिणाम झाला असेल तर? हो ना, तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय. माझ्या? हो, तू असं मोबाईल वरती काहीतरी उठपटान बघत बसते ना नेहमी, त्याच्यामुळे. बरं, मग आता तुम्हीच सांगा, तो असं अचानक का वागेल? मला असं वाटतंय का कोणीतरी हे सगळं त्याच्या डोक्यात भरवतंय. कोण असेल? कोण त्याला घरात हिस्सा मग म्हणून सांगत असेल? तू पिझ्झा खाल्लायस ना? हो, मला खूप आवडतो. मग समज हा पिझ्झा आहे. हा कशाला? खरा पिझ्झा मागूया ना. कशाला? यालाच पिझ्झा समज. तर पिझ्झा असा गोल असतो ना? हो. मग आपण त्याचे असे भाग करतो आणि प्रत्येक जण आपापला भाग खातो, म्हणजे तो त्याचा हिस्सा आहे. पण नानी कधी कधी तिच्या वाटीचा पिझ्झा मला खायला देते, त्याला काय म्हणतात? त्याला वाटून खाणं म्हणतात, शेअरिंग करणं. तसं नाही, हा भाग माझा आहे, तो माझ्या हक्काचा हिस्सा आहे, तो मी कोणाला देणार नाही असं.
म्हणजे सिद्धू दादाला पिझ्झा हवाय का? अरे नाही रे, सिद्धू दादाला पिझ्झा नाही हिस्सा हवाय. पण सिद्धू दादाला हिस्सा कशाचा हवाय? सिद्धू दादाला घराचा हिस्सा हवाय. म्हणजे समज हे आपलं गोकुळ निवास आहे, त्याला त्याचा हिस्सा हवाय. घराचे पण भाग होतात कसे? म्हणजे हा भाग नानांचा, हा भाग बापू काकांचा, हा भाग तुझा, हा सिद्धू दादाचा, हा अदिती बहिणीचा. असं म्हणजे पिझ्झा सारखं घर पण तोडावं लागणार. प्रत्येकाने आपापला हिस्सा घेतल्यावर घर तुटणारच, मग काहीच आधी सारखं राहणार नाही. नाही आर्या, असं काहीच होणार नाहीये. मुळात गोकुळ निवास आहे ना, हे घर आहे, माणसांनी भरलेलं, नात्यांनी फुललेलं. हे वाटे, भाग, हिस्से हे वस्तूंचे होतात, घराचे नाही. त्यामुळे तुम्ही फार विचार करू नका. विसरून जा सगळं, परिणामांचा विचार करू नका. तुम्ही आहे ना, तुम्ही एकच लक्षात ठेवा, आपण सगळेजण आहे ना एकत्र आहोत आणि कायम एकत्र असणार आहोत. सगळ्यांचा प्रॉब्लेम काय तेच कळत नाही. दागिने विकून पैसे उभे केले तरी यांना प्रॉब्लेम. प्रॉपर्टीमध्ये माझा हिस्सा मागितला तेही हक्काचा, तर असे वागतात की जणू काय मी मोठा गुन्हाच केलाय. परवानगी तर दिली पण प्रश्न काही सुटतच नाही. अदिती, तुला बरं वाटतंय ना आता? हो. अगं पण तू तर मोठ्या बाईच्या रूम मध्ये थांबली होतीस ना, मला वाटलं तिकडेच झोपशील. बरं आता आलीयस, जरा आराम करून घे, बरं वाटेल, झोप. नाही, मला बरं वाटतंय आता, नको काळजी करूस. मला फक्त तुझ्याशी जरा बोलायचंय म्हणून आले मी इथे. काय? मी तुला हेच सांगायला आले की तू आज स्वतःचा हिस्सा मागितलास प्रॉपर्टीतला, स्वतःच्या स्वप्नांसाठी, करिअरसाठी. हे बघ अदिती, तुला एक सांगतो, तू यामध्ये पडू नकोस. मध्ये पडू नकोस म्हणजे? माझा काहीच संबंध नाहीये का? हे बघ, तू प्लीज आता मला काही समजवू नकोस, कळलं? मी कसा चुकीचा आहे, मी कशा वाटण्या मागतोय, मी कसा हिस्सा मागतोय, हे प्लीज तू मला सांगू नकोस. उगाच भांडणं होती. आणि हो, आणि असं काही झालं ना तर त्याचा त्रास तुलाच जास्त होईल. मी त्याबद्दल बोलायला आलेच नाही, मी आपल्याबद्दल बोलायला आले. तू आज जसा प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागितलास तशी सुरुवात आपल्या नात्यात सुद्धा खूप आधीपासून झाली. आता सुद्धा म्हणालास ना तू मध्ये पडू नकोस. सिड, आपण एकत्र आहोत, पण हे तुझं, हे माझं, हे असं कधीपासून होतंय आपल्यात? हे तुझं स्वप्न, हे माझं स्वप्न, तू इथे राहा, मी अमेरिकेला जातो, हे असं करून आपण आपलं मॅरिड लाईफ डिव्हाइड केलंय. असं का असेल? हे मतभेद, ही भांडणं संपतील कधीतरी, पण नात्यात हिस्से आले, आपण आपापलं जगायचं ठरवलं तर संसार कसा करणार आहोत आपण? सेठ, नाही तू बाकी काही कर, पण हे नातं तुटणार नाही, हा विश्वास, ही जाणीव मला करून दे आणि मगच जा इथून. नाही सीड, मला खरंच भीती वाटते तुझी. आता आज तू या घरातला हिस्सा मागितला, सुद्धा वेळ आली तर तू माझ्यापासून सुद्धा वेगळा होशील. नाही नाही, ते काही नाही. तू मला विश्वास दे की तू अमेरिकेला गेलास तरी हे नातं असंच राहील, ते तुटणार नाही आणि माझी खात्री पटेपर्यंत तू इथून कुठेही जाणार नाहीस. नाहीतर मी